दरम्यान अजित पवारांना पुरावे दिल्याच्या नंतर ते कारवाई करतील अशी अपेक्षा होती, पण आता मला कोर्टामध्ये जाण्याशिवाय काही पर्याय नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलेली आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे। आपण बघूयात। काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली आणि यामध्येच धनंजय मुंडे जर दोषी असतील तरच कारवाई करण्यात येईल असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आता अंजली दमानिया। अंजलीजी, काय सांगाल या संदर्भात? दोषी असतील तर कारवाई करण्यात येईल हे ऐकून जरा गंमतच वाटली। मला खरं अपेक्षा होती, कारण अजित पवारांना भेटल्यावर मी जे पुरावे दिले ते इतके स्ट्रॉंग होते। मला वाटलं अजित पवार आता तरी बदलतील, आता तरी काहीतरी कारवाई करतील, पण तसं होताना दिसत नाहीये। आता कोर्ट हा एकमेव मार्ग आहे आणि तो आता करायला लागणार आहे आणि त्याला करायला भाग पाडलंय हे अजित पवारांनी, याच्यात काहीच बे नाही। आपण काही पुरावे देखील अजितदादांना दिले होते, त्यानंतर अजितदादांकडून आपल्याला काय सांगण्यात आलं होतं? ज्या दिवशी आम्ही भेटलो त्या दिवशी ते बघून अक्षरशः गंभीर होते आणि असंही म्हणाले की उद्या सकाळी मी मुख्यमंत्र्यांना भेटतोय, त्यांना हे सगळं मी दाखवतो आणि योग्य तो निर्णय आम्ही घेऊ। त्यामुळे मला अपेक्षा होती की कॅबिनेट बैठकीत तो हा निर्णय घेतला जाईल, पण तेव्हा घेतला नाही। त्यानंतर 2 बैठका झाल्या, तेव्हाही घेतला नाही आणि काल एवढी 4 जणांची बैठक होऊन सुद्धा जर ते म्हणत असतील आम्ही कारवाई करणार नाही तर कठीणच आहे। आता मला कोणाकडनंही तोपर्यंत अपेक्षा नाही, कोर्टाकडनं निर्णय येईल तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होईल एवढंच मला वाटतंय। आपण आता कोर्टामध्ये कधी जाणार आहात आणि कधी याचिका ही दाखल करणार आहात? आता मला असं वाटतंय की आत्ताच्या घटकेला मी सीजेना एक पत्र लिहिलं होतं, ॲडिशनल इन्फॉर्मेशनचं दुसरं लिहीन, एखादा आठवडा थांबेन आणि त्यानंतर PIL दाखल करेन। या होत्या अंजलीताई, ज्यांचं आता म्हणणं आहे की आता मी कोर्टात जाणार आहे आणि कोर्टामध्येच आता मी न्याय मागणार आहे। कॅमेरामन शिवाजी सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।